नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे। अनेक भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील, ठिकठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे। विदर्भात देखील पाऊस पडणार आहे, मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहील असा अंदाज आहे। मुंबईच्या उपनगरांमध्ये सध्या जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळत आहे। मुलुंड, भांडूप, कुर्लासह अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीतही वादळी वारा सुटला आहे। दक्षिण मुंबईतही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। हवामान खात्यानं पुढील 2 ते 3 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। मुंबई उपनगरात वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचीही माहिती समोर आली आहे। मुलुंड, भांडूपच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे। दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस कोसळत आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557।